महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट, त्याच्यानंतर दी फर्दर डेव्हलपमेंट आपण परवा बघितलेला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल पण याच्यामध्ये पिक्चर मध्ये आहे. म्हणजे फ्लॅट परचेसर आणि बिल्डर किंवा प्रमोटर याच्या बाबतीमध्ये देर इज अनदर एनॅक्टमेंट विच हेल्प्स दी फ्लॅट परचेसर, म्हणजे फ्लॅट परचेसरला मदत करणाऱ्या आणखीन एक फोरम आहे हे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आहे. ते मी आय विल कम टू दॅट हाऊ इट विल हेल्प. आणि दुसरं फोरम जे आहे ते कंझ्युमर कोर्ट, आपण काल बघितलं कंझ्युमर फोरम्स. तर ह्या 4 फोरम्स आहेत. हा इश्यू परवा एकदा यास्मिननी रेज केला होता की अल्टरनेट फोरम्स तुम्हाला 4-5 असे असले तर तुम्हाला एकच घेता येईल. तर ते पण आपण बघू इंटरप्ले कसा आहे. कारण लौकिक अर्थानं नॉर्मली यू कॅन गो टू normally people were going to the consumer forum for the redressal in respect of the flat purchasers grievances. consumer forum ची पेंडन्सी खूप आहे आणि मोफा खाली ज्या अथॉरिटीज नेमायला पाहिजे त्या अथॉरिटीज काही नेमल्या गेल्या नाहीत आणि मोफा खाली जे क्रिमिनल कोर्ट आहे ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे. त्यामुळे याच्यासाठी मीटिंग हे करायचं the new enactment was thought over and that enactment we are going to see today, that is RERA, Real Estate Development Regulation and Development Act किंवा रिअल इस्टेट. रेरा म्हणून जो आहे तो महत्त्वाचं लेजिस्लेशन 2017 साली आलं. मी आय हॅड टोल्ड यू की महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्ट, नंतर महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट आणि मग रेरा. रेरानी काय केलं की रेरानी हे सगळे दोन्ही ऍक्ट इक्लिप्स केले, म्हणजे मोफा आणि महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट. व्हॉट इज रेरा आणि रेरा मध्ये एवढं काय आहे की जे विच इज मोर इम्पॉर्टंट. रेरा इज अ न्यू इनॅक्टमेंट इन ऑर्डर टू डेव्हलप, म्हणजे हेल्प द डेव्हलपर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, आणि इट इज अन इनॅक्टमेंट टू प्रोटेक्ट द कन्झ्युमर्स, म्हणजे फ्लॅट बायर्स किंवा परचेसर्स. अशा 2 पर्पजेस साठी तो इनॅक्टमेंट आहे. नाउ रेरा is a combination of Maharashtra Ownership of Flat Act, Maharashtra Housing Act, दोन्ही together, आणि it has created some good points. तर रेराचे जे प्रमुख वैशिष्ट्य जे आहेत त्याच्यामध्ये रेरामध्ये पहिली गोष्ट की प्रत्येक प्रमोटर, बिल्डर ज्याला लेआउट करून विकायचा आहे किंवा ज्याला बिल्डिंग बांधून विकायच्या त्यांना तिथे रजिस्ट्रेशन अंडर दिस ऍक्ट इज मेड कंपल्सरी. तर रजिस्ट्रेशन करतानाच रजिस्ट्रेशन साठी ही हॅज टू गिव्ह द डिटेल्स, आणि त्या डिटेल्स ज्या आहेत दोज डिटेल्स आर टू बी डिस्क्लोज्ड नॉट ओनली इन द ऍप्लिकेशन, कारण हे सगळं वेबसाईट वर अपलोड होणार आहे. त्यामुळे रेरा खाली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या मी तुम्हाला याच्या खाली सांगितल्या होत्या, महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्ट खाली, किंवा आय हॅड ऑल्सो टोल्ड यू अंडर महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट. तर त्या गोष्टी काय आहेत, रजिस्ट्रेशन मध्ये काय काय पाहिजे, तर प्लॅन अपलोड केला पाहिजे, सर्टिफाईड कॉपी ऑफ अ लेआउट आणि प्लॅन. सेकंड इज यू शुड डिस्क्लोज हु इज युअर आर्किटेक्ट, हु इज युअर कॉन्ट्रॅक्टर, हु इज युअर इंजिनियर, त्याचे डिटेल्स. त्याच्यानंतर व्हॉट प्रोजेक्ट्स यू आर अंडरटेकन फॉर लास्ट 5 years, म्हणजे 1 by 1. That is, first is you have to disclose plan, designs, drawings, specification. Second, you have to disclose the details of your past work आणि who are your constituent partners. तुमची फर्म आहे, तुमची कंपनी आहे, त्यांचे नेम्स अँड ऍड्रेस. त्याच्यानंतर लास्ट 5 years मध्ये मी रिपीट करतो, जे काही प्रोजेक्ट तुम्ही केलेले त्याचे डिटेल्स. नंतर लोकेशन द्यायचं, अपलोड करायचं. लोकेशन ऑफ अ प्लॉट विथ बाउंड्रीज, हे टोटल तुम्ही अपलोड करायचं आहे.
नंतर अमेनिटीज काय देणार आहे, फॅसिलिटीज काय देणार आहे, की तुम्ही तिथे तुम्ही हाऊस देणार आहे, हाऊस इन द सेन्स कॉमन तुम्हाला रिक्रिएशन हाऊस किंवा स्विमिंग टँक, स्मॉल चिल्ड्रन प्ले एरिया, गार्डन, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करायचं. सो दिस ऑल विल बी डिटेल्ड इन देअर. नेक्स्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट, कम्प्लिशन डेट. प्रोजेक्ट कधी कम्प्लीट होणार आहे. आणि जर बऱ्याच बिल्डिंग असतील, देर आर 7-8 बिल्डिंग्स, then you have to mention the phase wise completion. प्रत्येक बिल्डिंगची कम्प्लिशन काय आहे, कधी होणार आहे, that you will mention. आता ह्याच्यामध्ये काय झाले की या ऍक्ट मध्ये देर वॉज अ चॅलेंज बाय द बिल्डर्स लॉबी आणि विशेषतः आर्किटेक्ट्स इन दी कोर्ट. दे alleged की वी आर प्रिपेरिंग अ प्लॅन. त्याला कॉपीराइट ऍक्ट लागू होतो, कारण मी तयार केलेला बिल्डिंगचा प्लॅन जो आहे तो युनिक असतो. प्रत्येक बिल्डर हा युनिक प्लॅन तयार करून बाजारात येणार. मग तो हाफिज कॉन्ट्रॅक्टर नावाचा आर्किटेक्ट आहे फेमस, त्याचा प्लॅन असेल किंवा कोणी दुसरा आर्किटेक्ट असेल. तर त्यांचं म्हणणं असं आहे की या कायद्यामध्ये तुम्ही सगळी माहिती जर यांना कंपल्शन केलं आणि अपलोड करायला लावली तर ती सगळ्या पब्लिकला आमचे प्लॅन, डिझाईन, ड्रॉइंग सगळं कळणार. So it will infringe our copyrights. That was a challenge before the Supreme Court. Now Supreme Court has considered this challenge. आणि महत्वाचं बघा, मी का तुम्हाला ते पूर्वी ऍक्ट सांगितले, मोफा खाली सेक्शन 3 खाली अशीच तरतूद आहे की सगळे डिझाईन, ड्रॉइंग, प्लॅन्स तुम्ही साईटवर ठेवा, मागणी केले की तुम्ही त्या माणसांना द्या. In short, this disclosure is contemplated even in earlier acts, in a MOPA Act, in Housing Act, and under Right to Information Act also. Right to Information खाली corporation चे plan तुम्हाला available होतात. That is a disclosure under the right to information. त्यामुळे Supreme Court negated the contention that there is no infringement of copyright. आणि प्लॅन, डिझाईन्स, ड्रॉइंग, स्पेसिफिकेशन्स तुम्ही अपलोड करायला काहीही त्याच्यामध्ये इट इज नॉट इलिगल. आता या गोष्टी त्या तुम्ही रजिस्ट्रेशन करताना वेबसाईटवर अपलोड करताना याच्या बरोबर तुम्ही काय द्यायचं, अग्रीमेंटची कॉपी. जे तुम्ही अग्रीमेंट करणार आहे फ्लॅट परचेसर किंवा प्लॉट परचेसर बरोबर, त्याच्या अग्रीमेंटची कॉपी द्यायची. अलॉटमेंट लेटरचा ड्राफ्ट असेल त्याची कॉपी द्यायची. कन्व्हेन्सची कॉपी पण द्यायची. कन्व्हेन्स जे करणारे अल्टिमेटली त्याची पण कॉपी द्यायची. आणि या ऍक्ट मध्ये महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की मी काल परवा सांगितलं थोडक्यात, कार्पेट एरिया जो आहे त्याच्याबद्दल बिल्डर्स घोळ घालतात. कारण बिल्डर विकताना एरिया मेन्शन करताना एरियाचं कॅल्क्युलेशन किंवा रेट हा वेगवेगळ्या करायचे. कार्पेट एरियामध्ये ते सुपर बिल्टअप किंवा सुपर बिल्टअप असं ऍड करायचं, म्हणजे सेलेबल एरिया हा कन्सेप्ट काढला होता. नाउ दिस ऑल कम टुगेदर. the RERA has defined the carpet area. Carpet area simpliciter काय आहे की enclosed area within the walls. म्हणजे वॉल्सनी एनक्लोज केलेला जो एरिया असेल तो संपूर्ण एरिया म्हणजे कार्पेट एरिया आहे. आणि त्याची डेफिनेशन त्या ऍक्ट मध्ये स्पेसिफिक केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की इंटरनल वॉल्स जे आहेत, पार्टिशन आहे किंवा इंटरनल तुमच्या वॉल्सच्या खालची एरिया ती त्याच्यामध्ये धरली जाते. दॅट इज ऑल्सो अ कार्पेट एरिया. अँड देअरफॉर कार्पेट एरिया इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एरिया which has been defined under the RERA Act. So कार्पेट एरियाची कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे आणि तो तुम्ही एरिया इंटरनल वॉल्स धरून एक्सटर्नल वॉल्स सोडायच्या. आणि दोन जर शेजारी शेजारी रो हाऊसेस असेल तर एका रो हाऊसची टच करणारे दुसऱ्या रो हाऊसला जी वॉल असेल ती एक्सटर्नल होणार, दुसऱ्या रो हाऊसला ती एक्सटर्नल होणार. म्हणजे थोडक्यात आतली एरिया पूर्ण येणार. सो एरिया इज डिफाइंड स्पेसिफिकली.
दुसरं वैशिष्ट्य याचं असं आहे की रेरा खाली जो बिल्डर प्रमोटर आहे त्याचं तुम्ही कॉन्स्टिट्यूशन सगळं द्यायचं, म्हणजे त्याचे पार्टनर कोण आहे, डायरेक्टर्स कोण आहेत, कंपनी रजिस्टर कधी झाली, कंपनीने काय काय कामं केली. याच्या व्यतिरिक्त जे एजंट किंवा मिडलमॅन असतात कधी कधी या संपूर्ण परचेस आणि सेलच्या ट्रान्झॅक्शन मध्ये, त्यांचं पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेलं आहे. त्यांनी पण रजिस्ट्रेशन करायचं, त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन भरायचं. एक फ्लॅट जरी विकणारा एजंट असेल आणि कमिशन घेत असेल तर ही मस्ट हॅव अ रजिस्ट्रेशन आफ्टर मे 2017. सो ही मस्ट register his project, register his agency with रेरा. तो रेरा ह्या अथॉरिटीकडे ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर साधारणपणे या गोष्टी अपलोड केल्यावर 7 ते 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं. हे रजिस्ट्रेशन का महत्वाचं आहे? बिकॉज हा कोण आहे? हॅलो सर, एक मिनिट, बाकीच्यांचे फोन जे अनम्यूट करायला सांगितले तर मग ते रेकॉर्डिंग मध्ये येत आवाज. ठीक आहे, अनम्यूट करायला सांगा, आवाज नाही रेकॉर्ड. म्यूट करायला सांगा, सॉरी. नाउ दी रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी आणि विदाउट रजिस्ट्रेशन बाकी आवाज म्यूट. हे तुम्हाला मी आधी ऍक्च्युली का सांगतोय कारण नंतर त्याची पेनल्टी इतकी प्रचंड आहे. जर रजिस्ट्रेशन न करता ऍडव्हर्टाइज देता येत नाही किंवा कोणाशी करार करून पैसे घेता येत नाहीत, बुकिंग घेता येत नाही, दीज आर द restrictions. Unless you are registered with RERA, you cannot enter into agreement, you cannot book. आणि तुम्ही जी ऍडव्हर्टाइज तुम्ही देणार आहात पेपरमध्ये, जे प्रॉस्पेक्टस म्हणून तुम्ही पब्लिश करणार आहे ते सुद्धा तुम्ही रेराकडे सबमिट केलं पाहिजे. आणि हे जे सबमिट केलेले सगळे डॉक्युमेंट आहेत हे तुम्ही बिल्डरकडे आपण गेलो तर त्याचा रेरा रजिस्ट्रेशन नंबर जर रेराच्या साईटवर टाकला की सगळी माहिती तुम्हाला आपल्याला मिळते. म्हणजे सगळ्या पब्लिकला हु आर परचेसर्स दे कॅन गेट दिस इन्फॉर्मेशन ऍट देअर डेस्कटॉप और होम. All the information, who is a builder, what he has done, when the project is to be complete, even what kind of construction, म्हणजे तो कुठल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन करणार आहे, whether it is a ferrocrete, whether it is a RCC, whether it is a prefabricated blocks, हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर आर्किटेक्ट, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर यांचे पण डिटेल त्याच्यामध्ये येणार, यांचे डिटेल्स पण त्या साईटवर अवेलेबल होणार. याच्या बरोबर रेरा मध्ये आणखीन एक तरतूद आहे की बिल्डर आणि प्रमोटर जो आहे रजिस्ट्रेशन करतोय त्यांनी त्याचं ऍफिडेव्हिट दाखल करायचं. त्या ऍफिडेव्हिट मध्ये त्यांनी सांगायचं ऍफिडेव्हिट मध्ये की ही मी प्रॉपर्टी डेव्हलप करतोय, दॅट प्रॉपर्टी इज हॅव्हिंग अ क्लिअर मार्केटेबल टायटल. आणि जर काही त्याच्यामध्ये इन्कम्ब्रन्सेस असतील, काही डिफेक्ट्स इन टायटल आर देअर, then he has to mention in the affidavit. It's very important. He has to submit his affidavit about a legal title. Then that affidavit will mention about encumbrances. It will also mention the time period when he is going to give you the flat or a shop, when he is going to complete the project. Now, another feature and a most important further development which is in under this act की जी रक्कम फ्लॅट परचेसर कडून घेणार आहे किंवा फ्लॅट परचेसर त्याला देणार आहे, समजा मी गेलो आणि मी फ्लॅट बुक करायचा आहे, समजा उंडरी मध्ये स्कीम आहे अमित बिल्डरचे, त्या उंडरीच्या स्कीम साठी मी गेलो बुक करायला आणि इफ आय पे अन ऍडव्हान्स 20% किंवा काय 10% जो लिहिलेला आहे तो 10% 10 लाख रुपये भरले, then in that case Amit Builder will have to open a separate account and he will have to deposit 7 lakhs in that account and he can take 3 lakhs. तर याच्यामध्ये ज्यांना जीएसटी वगैरे माहिती आहे त्यांनी सांगावं 1% पुन्हा वजा करायला लागतो. When I book a flat, I have to deduct 1% and deposit with the GST. So
10 लाखातनं 1% वजा करून ती रक्कम मी डिपॉझिट करणार, म्हणजे बिल्डर मला 10 लाखाची रिसीट देतो, पण मी त्याला 10 लाख देत नाही, 1% कमी देतो. तर त्यांनी पूर्ण 7 लाख मात्र त्या सेपरेट अकाउंट मध्ये ठेवायचे, उरलेले पैसे त्यांनी स्वतःच्या अकाउंट मध्ये ठेवायचे. दुसरी गोष्ट महत्वाची की 7 लाख रुपये जे आहेत किंवा जे इन्स्टॉलमेंट मी देत राहीन परचेसर म्हणून, ते पूर्ण बिल्डर हॅज टू यूज इट ओनली फॉर कन्स्ट्रक्शन, and that too after obtaining a certificate of an architect, chartered accountant. Then when they certify ki yes, this construction is complete up to the plinth, he can withdraw rupees 3 lakhs each from each flat holder's payment, or 5 lakhs from each flat holder's payment. Then he can withdraw that much amount after the certificate from architect and the chartered accountant. So this is another important development which is there in this act, where 70% is to be deposited in the scheduled bank. So he has to deposit in the scheduled bank. आणि हे सर्टिफिकेट जे घ्यायचंय त्याचं एव्हरी 6 महिन्याला या अकाउंटचं ऑडिट करायचंय आणि अपलोड करायचंय रेराच्या वेबसाईटवर. He has to upload this information on the website of RERA after every 6 months after taking the audit report. So these are the features. आणि याच्यामध्ये लँड कॉस्ट डिफाईन केली आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट डिफाईन केलेली आहे. सो व्हॉट इज अ लँड कॉस्ट? म्हणजे लँड कॉस्ट म्हणजे जमिनीची कराराने घेतली तेवढी किंमत शेतीची असताना, का जमिनीचे एने करायला आलेला खर्च, जमिनीचे प्लॉट पाडायला झालेला खर्च, हे सगळे जण खर्च त्यात ऍड होतात का? तर आन्सर इज येस. आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी आहे ती पुन्हा वेगळी डिफाईन केलेली आहे. म्हणजे ही कॅन विड्रॉ दी अमाऊंट फॉर कन्स्ट्रक्शन कॉस्ट. लँड कॉस्टची अमाऊंट तो विड्रॉ करू शकत नाही. ही विल विड्रॉ दी कन्स्ट्रक्शन कॉस्ट किंवा ऍज पर द सर्टिफिकेट ग्रांटेड बाय सीए अँड आर्किटेक्ट. आणि ज्या दिवशी किंवा ज्या वेळेला 51% बुकिंग झालेला असेल त्यावेळेला ही हॅज टू रजिस्टर अ सोसायटी. Whatever the period is there given for construction stages, he has to register the society as soon as 51% is booked. दुसरं रेरा मध्ये तरतूद अशी आहे की देर इज अ डिफेक्ट लायबिलिटी पिरियड. म्हणजे जर समजा फ्लॅट परचेस केल्यावर त्याच्यामध्ये गळायला लागलं, त्या फ्लॅटची फरशी खराब निघाली, तर 5 वर्षापर्यंत आय कॅन गिव्ह लेटर ऑर अ कंप्लेंट and the promoter has to rectify that defect. He has to rectify. याच्यामध्ये even if he makes some additional constructions, alterations without consent, and without consent he cannot change the plans which are submitted to the RERA. म्हणजे रेरा कडे दिलेल्या प्लॅन मध्ये जर कुठलाही बदल आढळला आणि मला I noticed it after I enter into the flat, I can complain to the RERA and RERA will direct him to rectify. So that rectification is there. Now, this is about the first part. The second is delay झाला तर काय? Delay on both parts. म्हणजे प्रमोटरनी डिले केला तर काय आणि फ्लॅट परचेसरनी पैसे द्यायला डिले केला तर काय? तर प्रमोटरनी जर फ्लॅट द्यायला डिले केला तर त्याला एसबीआयचा जो लेंडिंग रेट आहे प्लस 2% एवढा इंटरेस्ट प्लस ओरिजिनल पैसे हे सगळे त्याला फ्लॅट परचेसरला द्यायला पाहिजे डिमांड केल्यापासून. म्हणजे समजा कंप्लिशनची तारीख मला दिलेली आहे त्यांनी 1 मार्च 2020 आणि 1 मार्च 2020 तारखेला त्यांनी फ्लॅट मला ताब्यात दिला नाही, तर मी कंप्लेंट केली समजा मे मध्ये, तर he will have to pay me the entire amount with interest, which is a SBI's lending rate plus 2%. एवढे टक्क्यांनी मला त्यांनी पैसे दिले पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त I will come to the compensation part. हा दुसरा पार्ट आहे. हा पहिला पार्ट आहे पैसे परत नुसते द्यायचे. दुसरा पार्ट आहे I can also claim compensation. Now what is that?
and to whom it is claimed we will come afterwards. Jar flat purchaser commits a default, then flat purchaser will also have to pay the rectify the default by paying interest. पण ते 3 consecutive default झाले तर promoter has got a right to terminate the agreement and refund the money. So that right is with the promoter if the purchaser commits a default. आता या कायद्याच्या किंवा रेराच्या तरतुदी या इम्प्लिमेंट कशा करायच्या, म्हणजे याच्यातल्या सगळ्या जी काही गोष्टी आहेत, समजा त्याने अपलोड केलं नाही, प्लॅन मध्ये बदल न करता काही बदल कन्स्ट्रक्शन केलं किंवा त्यांनी जे वेळेत द्यायचं कबूल केलं होतं ते वेळेत दिला नाही फ्लॅट, तर हाऊ टू इम्प्लिमेंट दॅट. तर दॅट इम्प्लिमेंटेशन साठी त्यांनी रेग्युलेटरी अथॉरिटी नेमलेली आहे आणि दॅट रेग्युलेटरी अथॉरिटी और इज दी रेरा अथॉरिटी. ते डिस्ट्रिक्ट कोर्टच्या लेवलचा किंवा डिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज असतो माणूस आणि ही विल ऑल्सो डिसाइड द कॉम्पेन्सेशन. मगाशी मी उल्लेख केला होता, तुम्हाला नुकसान भरपाई पण मिळते जर वेळेवर फ्लॅट दिला नाही, फॅक्ट मध्ये डिफेक्ट आहेत ते क्युअर केले नाही, व्हेरियस थिंग्स, इनॅबिलिटी आहे कम्प्लीट द प्रोजेक्ट. इन दोज केसेस तो सगळ्या गोष्टीचा किती प्रॉफिट लॉस झालेला आहे, किती लॉस फ्लॅट परचेसरला झालेला आहे. म्हणजे समजा मी बँकेचं कर्ज घेतलंय, 1 कोटीच्या वरचा फ्लॅट आहे आणि कर्ज घेऊन मी फ्लॅटचे 70-80 लाख भरले पण मला ताबा मिळाला नाही 1 मार्चला, देन आय कॅन क्लेम द बँक इंटरेस्ट ऑल्सो. बँक इंटरेस्ट प्लस माय अमाउंट विच इज डिपॉझिटेड विथ दी promoter. So this I can claim any cost. These all things can be adjudicated by adjudicating officer. So that provision is there where there is non-performance. Then in that case there is adjudicating officer in respect of these various defects. आता समजा प्रमोटरनी रजिस्टर केलं नाही किंवा खोटी इन्फॉर्मेशन. ऐकू येतंय का? हॅलो, हा. Now if the promoter gives a false information or he gives the incomplete information, or in that case where he has not registered also आणि अथॉरिटीने वेळोवेळी दिलेल्या ऑर्डर्स कंप्लाय केलेल्या नाही, इन दोज ऑल केसेस त्याची पेनल्टी मी मगाशी म्हटलो ते पुष्कळ जास्त मोठी आहे. प्रोजेक्ट कॉस्टच्या 5%, म्हणजे 100 कोटीचा प्रोजेक्ट असेल तर 5 कोटी रुपये विल बी द पेनल्टी. ते 5 कोटी असेल तर 100 कोटीच्या प्रोजेक्टला 5 कोटी तुम्हाला पेनल्टी पर्यंत बसू शकते. दॅट इज द इम्पॉर्टंट. हे एवढंच नाही तर इन दॅट केस जर समजा पर डे डिले असेल प्रोजेक्ट कंप्लीट करायचा तर पर डेच्या प्रमाणे कॉम्पेन्सेशन किंवा पेनल्टी आहे, पर डे पेनल्टी आहे. दॅट इज ऑल्सो प्रोव्हाइडेड अंडर द ऍक्ट. आणि इम्प्रिझनमेंट पण आहे, इम्प्रिझनमेंट अप टू 1 year, सॉरी 3 years विथ ऑर विदाउट फाईन. जर समजा अथॉरिटीच्या ऑर्डर्स कंप्लाय केल्या नाहीत, इन दोज केसेस देयर विल बी अ पेनल्टी अँड प्रॉसिक्युशन अप टू 3 years अँड फाईन और विदाउट फाईन. आता या गोष्टी पनिशमेंटच्या, इव्हन एजंट इज ऑल्सो लायबल फॉर पनिशमेंट, एजंट इज ऑल्सो लायबल फॉर फाईन. पण एजंटचा फाईन जो आहे किंवा एजंटची पेनल्टी जी आहे ना ती व्हॅल्यू ऑफ फ्लॅट वर आहे. तो जो फ्लॅट विकतोय एजंट म्हणून त्याच्या 5%, म्हणजे अर्थात तो एजंट काही जिवंत राहणार नाही, 5% त्या व्हॅल्यूच्या त्याला ही विल हॅव टू गिव्ह ऍज अ बाय वे ऑफ
penalty. Now even allotee fails to perform. Allotee has failed to deposit in time, or allotee has failed to perform some obligations under the agreement, then in that case he is also liable for 5% of the flat, whatever the amount. And also non-compliance of order ला imprisonment with 1 year आणि fine असं allotee पण आहे. So this is a very stringent punishment. आणि same company असेल तर in charge or who was responsible for carrying out the affairs of the company, that those are responsible for liable to be punished or prosecuted. याच्यामध्ये एक तरतूद पण आहे की कंपाऊंड करता येतं. आफ्टर दिस देअर कॅन बी अ कंपाऊंडिंग बिटवीन द प्रमोटर अँड अ फ्लॅट परचेसर और फ्लॅट बायर. मी एक प्रश्न काल विचारला होता की जर समजा देयर इज अन अग्रीमेंट इन द परचेस अग्रीमेंट विथ द बायर ऑफ द प्रमोटर, अ क्लॉज ऑफ आर्बिट्रेशन, व्हॉट विल हॅपन टू दॅट? वेदर सेक्शन 1889 रेरा नॉट डिरोगेशन है ना? नहीं 89. हाँ, so overriding effect of act. notwithstanding anything inconsistent therewith contained in any other law for the time being. What is inconsistent? Yes. Because what I am putting is that whether if there is an arbitration clause and the flat purchaser goes to the RERA authority and complains की यांनी डिलिव्हरी केली नाहीये, आणि रेरा अथॉरिटी कडे बिल्डर आला आणि बिल्डरने अग्रीमेंट मध्ये क्लॉज दाखवला की इथे इफ देयर इज अ डिस्प्यूट द पार्टी शॅल अडॉप्ट द आर्बिट्रेशन प्रोसिजर अंडर आर्बिट्रेशन ऍक्ट. आता सेक्शन because this act is a later act, because this act is a later act, this is my opinion, this is a later act and occupies special field in terms of promoter and consumer relations, and has created a regulatory mechanism to deal with disputes between promoter and allotee. whether the allotee or the purchaser has got a choice of refusing the forum which he has agreed earlier in the agreement की आम्ही दोघं जण वाद झाला तर आर्बिट्रेटर कडे जाऊ, which you have agreed. Section 8 of the Arbitration Act says तिथं वर्ड आहे अथॉरिटी, तिथं वर्ड कोर्ट नाहीये. कोर्टा पुढे ज्या वेळेला अथॉरिटी पुढे ज्या वेळेला हा अर्ज दिला जाईल, अथॉरिटी इज बाउंड. देयर इज नो ऑप्शन. दे कांट से that I will continue with this. Whether authority can say I will continue, that is the question. हे आहे अजून कन्फ्युजनचा परत प्रकार आहे. नाउ रेरा खाली दोन इंडिपेंडंट रेमेडीज दिलेल्या आहेत. एक आहे रेमेडी ऑफ अ पनिशमेंट रेरा खाली, मी मगाशी सांगितलं होतं 3 वर्ष 1 वर्ष 5% प्रोजेक्ट कॉस्ट त्यांनी द्यायची. आणि दुसरी रेमेडी आहे कॉम्पेन्सेशन, म्हणजे मला फ्लॅट वेळेवर दिला नाहीये, मला मी भरलेले बँकेचे हप्ते पैसे व्याज हे सगळं मला परत पाहिजे. तर मला या दोन रेमेडीसाठी 2 अर्ज करावे लागतील ना. I will have to file one application for punishing him for not delivering the flat in time, and I will have to file another application before adjudicating officer he pay me the compensation. ही disparity आहे. रेरा मध्ये ही disparity आहे की there is a 2 forums created for 2 reliefs. एकाच फोरम कडे दोन्ही रिलीफ दिलेले नाही. आणि adjudicating authority sits like a court. ते डिसाइड करतं की कॉम्पेन्सेशन टॉट खाली, जसं की याचं कॉन्ट्रॅक्ट ब्रीच झाल्यामुळे याचं नुकसान काय झालं, मला फ्लॅटचं भाडं द्यावं लागलं, मी दुसरीकडे फ्लॅट घेऊन राहायला लागलो, किंवा मला दुसरा फ्लॅट दुसरीकडे घ्यायला लागला जास्त किमतीला. ह्या सगळ्या गोष्टी मी मागू शकतो.
adjudicating ऑफिसर कडे, आणि ही विल पे मी द कॉम्पेन्सेशन अकॉर्डिंगली. अतुल सराफची केस आहे ज्याच्यामध्ये जस्टिस कापडनीस बॉम्बे हायकोर्टात होते ते. हिज जजमेंट इज देअर. ही हॅज awarded the compensation, even interest, stamp duty, आणि bank loan वरचे interest. So everything is awarded. So this is how there is a forum which is created, which are different. One is for punishment. मला काय करायचे त्याला शिक्षा करून? What a purchaser will think की मला शिक्षा करून काही फायदा नाही. I will go for my compensation. तर रेरा खाली ही शक्यता मात्र नाकारता येत नाही. दुसरे मी सांगितलं कॉन्फ्लिक्ट होतो तो कंझ्युमर प्रोटेक्शन खाली, कारण पूर्वी लोक कंझ्युमर प्रोटेक्शन खाली जात होते बरेचसे. हॅलो परंतु देर इज सर, एक मेसेज आला. रेरा ऍक्ट, त्याच्यामध्ये फार विचित्र प्रोव्हिजन आहे. म्हणजे काय करायचं की मी जर कंझ्युमर कोर्टात ऍज अ फ्लॅट परचेसर गेलोय बिल्डर विरुद्ध, आम्ही बिल्डर कोर्टात गेलो, तर मी काय करायचं, कंझ्युमर कोर्टात जाऊन सांगायचं की मला विड्रॉ करू द्या, मी रेरा खाली जातो. आणि कंझ्युमर कोर्टाने मला परवानगी दिली तर मी रेरा खाली रेरा अथॉरिटीकडे जाणार. म्हणजे मला कंझ्युमर फोरम कडच्या कंप्लेंट चालू ठेवता येईल जरी रेरा असला तरी. पण मला जर रेरा खाली जायचं असेल तर आय विल हॅव टू विड्रॉ माय कंझ्युमर कंप्लेंट अँड गो टू रेरा. सो दॅट इज द प्रोव्हिजन अंडर दी रेरा ऍक्ट. आता रेरा ऍक्ट मध्ये रेरा अपेलेट अथॉरिटी पण आहे, एक मिनिट. आणि अपेलेट अथॉरिटी हायकोर्ट जजेस आहेत. सो अंडर द रेरा सर, एक मेसेज आला होता. हा तिथे एक मेसेज आला होता, दिस मीटिंग हॅज नो लॉंगर टाइम म्हणून. तर तुम्ही वाढवलाय का पुढे? त्यांनी वाढवलाय कंटिन्यू करायला लागेल पुढे म्हणून. वाढवलाय वाढवलाय ना? ठीक आहे, ओके. एवढा वाढवलाय तेवढा तर घेऊ. नाऊ आणखीन एक मगाच्या याच्यामध्ये, अनिश यू कॅन पे अटेन्शन टू दिस अनदर फॅसेट. आर्बिट्रेशन कडे जायला हरकत नाही, पण आर्बिट्रेशन कडे पेनल्टी दिली जाणार नाही जी मला रेरा खाली देता येईल, त्याला मागता येईल त्याच्या विरुद्ध. पनिशमेंट आणि पेनल्टी आर्बिट्रेटर देऊ शकत नाही ना. आर्बिट्रेशन कडे समजा मी गेलो बाय डिफॉल्ट, तर व्हॉट अबाउट द पनिशिंग हिम? कारण पनिशिंग सेक्शन आहेत ना, तर पनिशमेंट साठी मला रेराच बघावं लागेल परत. सो अगेन देअर विल बी टू फोरम्स. म्हणजे एक फोरम साठी पनिशमेंट, दुसऱ्या फोरम साठी कॉम्पेन्सेशन किंवा आर्बिट्रेशन कडे जायचं. आणि तुझा जो दुसरा प्रश्न होता ना की मोफा अजूनही चालू आहे, त्याचं जजमेंट मी तुला सांगतो. फेरारी हॉटेल्स लिमिटेड वर्सेस स्टेट बँक, स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी. फेरानी हॉटेल्स 2019 14 SCC 504. Now I will be coming to the last portion. मी तुम्हाला एक रेमेडी सांगितली की दॅट इज अ रेमेडी अंडर कंझ्युमर प्रोटेक्शन. दुसरी रेमेडी सांगितली अंडर रेरा ऍक्ट. आय हॅव ऑल्सो टोल्ड यू नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. If I tell you now कि you can as a flat purchaser also go to the national company law tribunal, will you agree? Answer is yes. काय झालंय, 2018 साली बँक्रप्सी कोड मध्ये अमेंडमेंट केली, आणि बँक्रप्सी कोड मध्ये अशी अमेंडमेंट केली आहे की जो फ्लॅट परचेस करतो, पैसे देतो, त्याचा अर्थ तो लोन देतो काम करायला, आणि त्याला तो माल मिळणार असतो. किंवा काही वेळेला इन्व्हेस्टर्स अग्रीमेंट करतात, 5-5 फ्लॅट बुकिंग करून घेतात, इन्व्हेस्टर पैसे त्यात घालतो आणि 5 फ्लॅटचं बुकिंग त्याच्या नावे करतात, आणि मग तो स्कीम कंप्लीट झाली की ते पैसे त्याला व्याजासकट परत करतो, ते फ्लॅट रिलीज करतात. कंपनी लॉ ट्रिब्युनल कडं
ज्युरिडिक्शन बँक्रप्सी कोडची अमेंडमेंट करून दिलेली आहे, ज्याला म्हणतात कमर्शियल क्रेडिटर. या प्रकारच्या लोकांना म्हणजे फ्लॅट परचेसर विल बिकम अ कमर्शियल क्रेडिटर. So if he becomes a commercial creditor, he can go to the National Company Law Tribunal. इतकं ते पॉवरफुल वेपन आहे. मी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये जाऊन कंपनीची मॅनेजमेंट हातात घेऊ शकतो. कारण त्या कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये प्रोव्हिजन अशी आहे कंपनी ह्याच्या खाली की आय कॅन सीक अन अपॉइंटमेंट ऑफ द रिसिव्हर, त्याला रिसिव्हर म्हणा किंवा टेकिंग ओव्हर द मॅनेजमेंट. म्हणजे 1000 कोटीची कंपनी आहे आणि माझा फ्लॅट फक्त 1 कोटीचा आहे. जर मला दिला नाही तर मी कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे जातो, तिथं बाकी चौकशी करत जात नाही. डिलेची कारणांचा विचार केला जात नाही की का डिले झाला, खूप पाऊस पडला, कामगार होते ते पळून गेले, नथिंग. फक्त पहिले 7 का 10 दिवसाची नोटीस द्यायची. विदिन नोटीस देर इज नो कंप्लायन्स, दॅट माय डेट इज देअर, and if my date is proved, company law tribunal within a period of 30 days will pass an order of appointing the receiver, taking over the management of the company. So this remedy is also available now. 2018च्या नंतर ही रेमेडी अवेलेबल आहे. म्हणजे इतकं पॉवरफुल वेपन आहे. आणि याबद्दल एक बोल एक डेव्हलपमेंट झालेली, कारण 2018 तुम्ही सांगितलं पायनियर इन्फ्रास्ट्रक्चर, आणि पायनियर इन्फ्रास्ट्रक्चर नंतर होम बायर काय करायचे, लाईक तुम्ही म्हणाला तसं 1 कोटीचा जरी फ्लॅट असेल तर ही कॅन टेक कंट्रोल ऑफ अ कंपनी ऑफ 1000 crores. करेक्ट. म्हणून लास्ट इयर अमेंडमेंट पास केली आहे. लास्ट इयर डिसेंबर का या वर्षी सकाळी अमेंडमेंट सेज दॅट ओनली इफ द कलेक्टिव्ह अमाउंट इज 100 crores or 10% of the flat owners coming together. म्हणजे कन्सॉर्टियम पाहिजे. तर 10% फ्लॅट ओनर एकत्र आले तरच, येस, ओनली देन दे कॅन मूव्ह एनसीएलटी. कारण का तुम्ही म्हणाला तसं 1 फ्लॅट ओनर इज टू गो टू एनसीएलटी अँड स्टॉल द एंटायर प्रोजेक्ट. करेक्ट. दिस इज मोस्ट पॉवरफुल. ते 9 ऑगस्ट 2019 नरिमनचं जजमेंट आहे, पायोनियर अर्बनचं. येस, त्याच्यानंतर हा हे झालेला आहे. पायोनियर अर्बन इज 9 ऑगस्ट 2019. पण हा बदल आय वॉज नॉट नोईंग. दिस इज गुड. म्हणजे थोडक्यामध्ये 10 फ्लॅट होल्डर 1 कोटीचे आले किंवा व्हॉट एव्हर 10% ना, 10% ऑफ दी टोटल प्रोजेक्ट कॉस्ट. 10 फ्लॅट ओनर्स और 100 crores वर्थ ऑफ बुकिंग अमाउंट असं. ओके. म्हणजे इट इज एनलार्ज, म्हणजे मोठ्या ज्युरिडिक्शन असेल तरच. सो दिस इज अनदर फोरम. पण एक फोरम आहे अवेलेबल, फक्त आता हे सब्जेक्ट टू दिस अमेंडमेंट. आणखीन एक फोरम जे आहे जे नेहमी लोक आणखी वापरू शकतात, कारण हल्ली कुठलाही फ्लॅट हा 1 कोटीच्या खाली येत नाही. शॉप म्हणा, फ्लॅट म्हणा, 1 कोटीच्या खाली पुण्यात तर मिळणार नाही, अनलेस यू गो टू पार अगदी लोणी काळभोर किंवा एकदम आउटस्कर्ट्स लाईक सांगवीच्या पुढे. नाउ in Pune, if the flat cost is 1 crore, then I can file a consumer complaint directly to the National Commission of Consumer Redressal Commission. Directly. National Redressal Commission कडे दाखल करू शकतो डायरेक्टली कंप्लेंट. आणि तिथे सुप्रीम कोर्ट जजेस आर रिटायर्ड जजेस आर दी मेंबर्स ऑफ द कमिशन. आणि तिथे निकाल झाल्यानंतर एकच फोरम आहे त्यांच्या विरुद्ध, दॅट इज सुप्रीम कोर्ट. सो नाउ देअर कॅन बी अ कंप्लेंट डायरेक्टली टू द नॅशनल कमिशन इफ द फ्लॅट कॉस्ट इज मोर दॅन 1 crore. पण यातही माझ्या माहितीप्रमाणे अमेंडमेंट परत केलेली आहे आणि त्यांचं ज्युरिडिक्शन 10 कोटीपर्यंत वाढवलेलं आहे. जस्ट वी विल हॅव टू चेक इट. म्हणजे जर 1 कोटीच्या वरती फ्लॅट असेल तर मी डायरेक्ट नॅशनल कमिशन कडे जाणार आणि कंप्लेंट फाईल करणार. त्या कंप्लेंट मध्ये डायरेक्ट डेफिशियन्सीज इन सर्व्हिसेस, नॉन डिलिव्हरी ऑफ द फ्लॅट, कॉम्पेन्सेशन सगळं मागणार आणि ते
सुप्रीम कोर्टचे जजेस आहेत तिथे, त्यामुळे ते अर्ध्या तासात 1 तासात ते संपते आणि त्याच्यावर अपील डायरेक्ट सुप्रीम कोर्ट आहे. म्हणजे रेमेडी फास्ट मिळेल. क्वेश्चन काय आहे की हाऊ फास्ट यू गेट द रिलीफ टू द फ्लॅट परचेसर आणि हाऊ बेस्ट. कारण या सगळ्या कायद्यामध्ये जवळपास तरतुदी आहेत. कॉम्पेन्सेशन द्या, नुकसान म्हणजे नुकसान भरपाई थोडक्यात द्या, किंवा त्याचे पैसे परत द्या, वेळेवर नाही दिलं तर त्याला पेनल्टी लावा. 90% केसेस मध्ये इंडिव्हिज्युअल फ्लॅट परचेसर इज नॉट इंटरेस्टेड इन पनिशिंग द कंपनी, इन इम्पोजिंग अ इम्प्रिझनमेंट. जी इम्प्रिझनमेंट रेरा खाली आहे किंवा पूर्वी मोफा खाली पण होती, मी परवा सांगितलेलं आहे, किंवा इवन इन द अंडर दिस एनसीएलटी. पण पनिशमेंटचा पार्ट जो आहे ना, तो लोक जास्त जात नाहीत. लोकांना पैसे पाहिजेत. दे वॉन्ट अन अकोमोडेशन. सो दॅट इज हाऊ these are the 4 enactments or 3 enactments which are there available for the flat purchaser. One is under the RERA, second is National Company Law Tribunal, third is Consumer Forum किंवा 1 कोटीच्या वर असेल तर National Commission. So these are the various forums which are available for the flat purchaser, shop purchaser or a real estate buyer. म्हणजे प्लॉट घेणारे सुद्धा रिअल इस्टेट बायर आहेत. कारण इट इज नॉट नेसेसरी कन्स्ट्रक्टेड पोर्शन घ्यायला पाहिजे, प्लॉट्स घेऊ शकता तुम्ही. सो दीज ऑल थिंग्स आर नेसेसरी. आणि रेरा मध्ये डिफिकल्टी काय होती हल्ली, की मी सांगितलं तसं 2 फोरम्स आहेत. दुसरी गोष्ट, सगळीकडे अपॉइंटमेंट पूर्ण झालेल्या नाहीत. जेवढ्या अपॉइंटमेंट व्हायला पाहिजे, ऑफिसेस जेवढी पटपट सुरू व्हायला पाहिजे तेवढी सुरू झालेली नाही. आणि देर इज अन अपेलेट अथॉरिटी. हा एक दुसरा प्रॉब्लेम आहे. आणि जर अपेलेट अथॉरिटी असेल तर पुन्हा ते सगळं क्लस्टर खालून वर जातं, कारण बिल्डर विल नेव्हर स्टॉप ऍट द लोएस्ट लॅडर. इवन कंझ्युमर फोरमला सुद्धा डिस्ट्रिक्ट कंझ्युमर फोरमने ऑर्डर केली की ते स्टेट कंझ्युमर फोरमला जातातच. सो देअर आर as a race of hurdles which is there, but these are the various forums which are available. आणि मी केस लॉ तुम्हाला सांगितला का, तो एक सांगितला ना. there are number of case law, पण मी केस लॉ वर जास्त सांगणार नाही. सांगितलं होतं का? एक लवासा आर्बिट्रेशन मध्ये पण कॉर्पोरेशनचं एक केस लॉ गंमत आहे. आहे. बोल. एक लवासा कॉर्पोरेशनचं केस लॉ आहे, हा. बॉम्बे हायकोर्ट, जस्टिस फणसाळकर जोशी. तर त्यात काय झालेलं, लवासा लोणावळा इकडे जी जागा आहे ना, तर टू अवॉइड रेरा, what they did was they started giving plots on long term lease. They did not sell it. So the High Court has held that because long term lease will also be covered under RERA. They have interpreted the provisions of RERA in a way to include long term lease. Include long term leases. It may not be the sale directly. So these are the फेरानी हॉटेल मी सांगितलेलं आहे. दुसरं कंझ्युमर प्रोटेक्शन आणि आर्बिट्रेशन, याच्यामध्ये हा प्रश्न येतो. सेम प्रश्न परत आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट खाली समजा मी गेलो कंझ्युमर कोर्टात, नॅशनल कंझ्युमर कडे गेलो याच केसमध्ये, आणि तिथे पुन्हा जर मला सांगितलं, त्यांनी दाखवलं बिल्डरनी की आर्बिट्रेशन क्लॉज आहे, सेंड हिम टू आर्बिट्रेटर, तर काय? कारण शेवटी तुम्ही कंझ्युमर फोरम जे आहे दॅट इज अन अथॉरिटी एस्टॅब्लिश अंडर कंझ्युमर ऍक्ट, तर त्याचं उत्तर मात्र सुप्रीम कोर्टाने स्कायपॅक कुरियर्स लिमिटेड वर्सेस टाटा केमिकल्स मध्ये दिलेलं आहे. 2005 SCC पेज 294, किंवा नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन वर्सेस मधुसूदन रेड्डी 2012 2 SCC 506. म्हणजे आर्बिट्रेशन असेल तरी कंझ्युमर फोरमला ज्युरिडिक्शन आहे. Jurisdiction of the consumer forum is not outstayed even if there is an additional remedy. Yasmin आहे का? Hello. So this is
various forums for one relief. तर मी आहे. परवाचा प्रश्न होता अल्टरनेट रेमेडीज असेल तर काय. आता इथे 3-4 रेमेडीज मी सांगितल्या. फ्लॅट परचेसरला 3 ते 4 रेमेडीज आहेत. कंझ्युमर फोरम पण आहे, आर्बिट्रेशन पण आहे, एनसीएलटी पण आहे, नंतर रेरा आहे, किंवा तुम्ही लास्ट कुठलं चांगलं एनसीआरडीसी आहे, नॅशनल कमिशन. नाऊ फॉर कंझ्युमर द लॉ इज सेटल्ड. कारण कंझ्युमर कोर्टात जाताना आर्बिट्रेशन क्लॉज असला तरी कंझ्युमर फोरमला ज्युरिडिक्शन आहे. दॅट इज व्हॉट दी कोर्ट्स हॅव हेल्ड. म्हणजे इट इज अन अल्टरनेट रेमेडी. प्रश्न आता कुठे येतो की ज्या वेळेला ज्युरिडिक्शन इज, बऱ्याच वेळेला आर्बिट्रेशन क्लॉज असतात फॉरेन कंपनीचे, त्या फॉरेन कंपनी मधले ते आर्बिट्रेशन असेल ते लंडनला असेल किंवा त्यांच्या देशात असेल, असे क्लॉजेस जर काढून एखादा कॉन्ट्रॅक्ट, एखाद्या मॅन्युफॅक्चररनी मला माल सप्लाय केला आणि तो डिफेक्टिव्ह असेल, or against them I go to the consumer forum in India, त्यांचा प्ली तिथे येऊ शकतो डिफेन्स की दिस अग्रीमेंट इज कवर्ड बाय foreign arbitration at London. So there is an answer to that consumer forums are not bound by arbitration clause. But this is not a case in case of RERA किंवा in case of NCLT. त्याच्याबद्दल काय आहे, that is again not still clear whether they can avoid that arbitration. कारण arbitration is a forum chosen by the party and the authority किंवा court has no option but to refer it to the arbitration once there is an arbitration clause. That we have seen. So any now difficulties? एक तो डीम कन्व्हेन्सचा प्रश्न आहे. आणि डीम कन्व्हेन्स हा ऍक्च्युअली द प्रोव्हिजन इज व्हेरी गुड, सॅल्युटरी. मोफा मध्ये अमेंडमेंट केली आहे आणि इव्हन कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये तशी तरतूद केली आहे की प्रमोटर बिल्डर नी जर समजा अर्ज केला नाही तर फ्लॅट परचेसर आणि फ्लॅट बायर हे अर्ज करून सोसायटी रजिस्टर करू शकतात आणि मग त्यांना वे ओपन होतो पुढे टू सीक अ कन्व्हेन्स फ्रॉम द बिल्डर if he has not executed a conveyance within 4 months of the registration of society. So this is stage by stage that helps them. कारण बिल्डर सोसायटी रजिस्टर करतच नाहीत, त्यांचे फ्लॅट अनसोल्ड असतात. उद्या एफएसआय मिळेल अशी शक्यता असते, पण आता त्या एफएसआय मिळण्याची शक्यता पण काढून टाकली आहे. कारण अनलेस यू हॅव गॉट अ कन्सेंट ऑफ 85% ऑफ द बायर्स, यू कॅनॉट मेक एनी ऍडिशनल कन्स्ट्रक्शन और अल्टरेशन. तो बिल्डरचा तो एक ऍव्हेन्यू काढून घेतलाय. म्हणजे बऱ्याच वेळेला बिल्डर दे यूज टू कीप द प्रोजेक्ट पेंडिंग आफ्टर सेल ऑफ फ्लॅट. आणि कन्व्हेन्स नसताना डिफिकल्टी काय होते की देर इज अन अग्रीमेंट ऑफ सेल. आणि आपलं कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने असं धरलंय की अग्रीमेंट ऑफ सेल इज अ टायटल डॉक्युमेंट इन रिस्पेक्ट ऑफ अ फ्लॅट. म्हणजे तुमची पूर्ण स्टॅम्प ड्युटी कन्व्हेन्सच्या दरानेच घेतली जाते फ्लॅटवर. त्यामुळं फ्लॅटचं रजिस्ट्रेशन झालं की लोक पुढचं काय मागत नाहीत की बाबा सोसायटी करा, कन्व्हेन्स करा, काहीच मागत नाहीत. फ्लॅटचा मालक असतो, कॉमन एरियामध्ये कॉमन त्याचे राईट्स असतात. सो दिस इज हाऊ द सिनियर आहे. म्हणजे पुण्यामध्ये मला वाटतं 1 लाख वगैरे असे असतील की जिथं बिल्डिंग सगळ्या तयार आहेत, फ्लॅट अग्रीमेंट करून दिले, त्यांनी बिल्डरनी सोसायटी केली नाही किंवा काही ठिकाणी सोसायटी केली पण कन्व्हेन्स केलं नाही. इव्हन आता तो कमी झालाय कदाचित, कम्प्लिशन सर्टिफिकेट न घेता पोझिशन दिलेले. बिकॉज कम्प्लिशन सर्टिफिकेट और ऑक्युपन्सी सर्टिफिकेट इज टू बी गिवन बाय द कॉर्पोरेशन और लोकल अथॉरिटी. The builder completes the construction as per plan, maybe let us say as per plan, but he doesn't go approach the corporation for getting the completion. कारण completion मिळवताना सगळे एनओसी, नो ड्यूज असे 12-21 प्रकारचे त्याला कंप्लायन्सेस असतात. तुम्ही जागा सोडली का नाही, झाडं लावली काय, कचऱ्यासाठी हिरवा तुम्ही ओला कचरा सुका कचऱ्यासाठी व्यवस्था केली का, या सगळ्या गोष्टीचं कंप्लायन्स झाल्यावर कंप्लिशन मिळतं. मग ते बिल्डर ते कंप्लायन्स करायला जातच नाही.
कारण ते आणखी खर्च करायचा असतो. पण सुप्रीम कोर्ट का हाई कोर्ट has said that without occupancy or completion certificate, if the possession is given, it is illegal. Maybe he will be liable for punishment. पण आता त्याला शोधून पनिशमेंट करावी लागेल. So that is another scenario which is prevailing. Bombay High Court's judgment that no occupancy certificate and even the possession is offered or given, there is no compliance. म्हणजे काही वेळेला बिल्डर म्हणतो की ठीक आहे, मला अजून सँक्शन मिळायचंय किंवा वॉटर कनेक्शन जोडायचंय, पण मी तुम्हाला ताबा देऊन टाकतो. So that is not a compliance with the terms of agreement or a law. Okay, so we will stop it here for today. This finishes 3 acts total. 4. We'll see tomorrow. Yes, sir. Yes, sir. Okay. Okay, sir. Bye. Hello. Good day, sir. Have a good day. Bye, bye. कोणाला शंका नाही ना? Anybody has नाही. got any problem असेल तर विचारा. नाही सर.